मोठी बातमी समोर येते। अभिनेत्री सोनल चौहान दुबईत अडकली आहे। भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नाहीये। अभिनेत्री सोनल चौहान हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आता मदत मागितलेली आहे। इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे। दिल्लीतील विमान उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। IGI विमानतळावर प्रवासी अडकलेले आहेत। सर, मैं बनारस से आया, दिल्ली से सऊदी जाना था। हमारा फ्लाइट जो कैंसिल हो गया, 14 घंटा आज हम वेटिंग कर रहे हैं। पता नहीं कभी जाना है, कभी कुछ बता नहीं रहे हैं। अब देखिए कभी होता है, बहुत मुश्किल, बहुत परेशानी हो रही है। मैं अपने नाती को लेकर के वहां से दिल्ली के लिए आया, दुबई जाने के लिए मास इंटरनेट जो है कंपनी का वीजा और जो है और टिकट मिला था। यहाँ आने के बाद शाम को हम लोग 6 बजे आए और यहीं रुके हैं। और जो है ये पता चल रहा है कि फ्लाइट कैंसिल हो गई और यहाँ पर जो है अब कोई व्यवस्था नहीं बन रही है। आज सकाळी पार्थ पवार, जय पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। या दौऱ्यात त्यांनी बारामती क्रीडा संकुलासह शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना भेट देत कामांची प्रगती तपासली आहे। यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। बारामती विमान अपघात प्रकरणाला महिना उलटून गेला तरी सत्य समोर आलेलं नाहीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पक्षातील नेत्यांकडून चौकशी सरकारकडे पाठपुरावा होत नसल्याचा आरोप त्यांनी लगावला। अजितदादांच्या गटात आज आहेत, त्यांनी अजितदादांच्या निधनाबद्दल आज 1 महिना 27 तारखेला उलटल्यानंतर सुद्धा एक साधा पत्र केंद्र सरकारला असो, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय असो, PMO असो, HMO असो, होम मिनिस्टर ऑफिस यांना एक पत्र सुद्धा लिहिलेलं नाही की या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा अपघात आहे की घातपात याची सत्यता जनतेसमोर आणावी। आणि हेच जी चौकशी आहे की विरोधी पक्षात असून सुद्धा रोहित पवारजींनी जे मुद्दे स्टडी करून उपस्थित केलेले आहेत ते फार गंभीर आहेत। त्या प्रकरणांची चौकशी लगेचच झाली पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशी त्याची झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।